वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् न तद्भासयते सूर्यो न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः न शशाङ्को न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम तद्धाम परमं मम न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम न तद्भासयते सूर्यो न शशाङ्कः न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असे पद आहेत. अन्वय असा आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तत्सूर्यो न भासयते न शशाङ्कः न पावकः भासयते आणि तद्धाम परमं मम. अन्वय केला तरी चालतो, नाही केला तरी चालतो, सरळच आहे. तर या ठिकाणी सूर्य हा न तद्भासयते, शशाङ्कः न तद्भासयते, पावकः न तद्भासयते, यद्गत्वा न निवर्तन्ते, जिथं गेला असताना तो परत येत नाही ते धाम माझं आहे. असं सगळे अर्थ उत्तम लागतो, काय अडचण नाही. तर असं तो थोडक्यात जे पद आहे त्या पदाला, परब्रह्म पदाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही, अग्नी प्रकाशित करू शकत नाही. आणि असं जे पद आहे ते पद त्या पदाला गेल्याच्या नंतर तो परत पाठीमागे फिरत नाही. असं जे धाम आहे ते परमधाम म्हणतात. ते धाम माझं आहे, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. समजलं? विस्तार या श्लोकामध्ये काय सांगायचं आहे भगवंताला, तर या श्लोकामध्ये जे उच्चतम पद आहे त्या पदाचं महत्त्व प्रतिपादन करायचं, त्या पदाचं स्वयंप्रकाशत्व. त्याचप्रमाणे ते पद आहे हे प्रकाशक आहे आणि इतर पदार्थ हे सगळे प्रकाश्य आहेत. तर प्रकाश्य हे प्रकाशकाचं कधीही प्रकाशन करू शकत नाहीत, कारण का ते जड आहेत. जडाकून चेतनाचं प्रकाशन होत नाही. याचा अर्थ अंधकार किंवा पदार्थ हे दिव्याचं प्रकाशन करू शकत नाहीत. दिवा हाच पदार्थांचं प्रकाशन करीतो. असं याच पद्धतीने या श्लोकातला अर्थ सांगायचा आहे. म्हणजे याचा अर्थ प्रकाशक जो असतो तो या ठिकाणचा प्रकाशक म्हणजे हा परमात्मा परब्रह्म. तो ते कसा आहे, तो ते आहे स्वयंप्रकाश. आणि माझ्या वरच्यावळीचं एकच तात्पर्य, माझं जे पद आहे त्या माझ्या परमपदाला संपूर्ण जगाला प्रकाशित करणारे सूर्य, चंद्र आणि अग्नी ते मला प्रकाशन करू शकत नाहीत, असा त्या वरच्यावळीचा सरळ अर्थ आहे. असो, तर असाच आहे. मग सूर्य प्रकाशित करीत नाही. सूर्य सगळ्या जगाला प्रकाशित करीतो, पण सूर्य मावळल्यानंतर चंद्र उगवतो, मग चंद्र प्रकाशित करेल.
पण चंद्र जरी असला तरी तो चंद्रही प्रकाशित करू शकत नाही. बरं, चंद्र जरी नसला आमुष्या दिवशी, पण अग्नी तर राहतो का नाही? अग्नी तर 24 तास राहतो, दिवे असतात, मग ते प्रकाशन करतील, पण तोही प्रकाशित करीत नाहीत. तर कारण का, तर यांचं प्रकाशन यांच्यात असणारं ते तेज माझंच ते तेज आहे. हे चंद्रवशी याची अग्नो तत्तेजो विद्यमामकन, माझंच त्यामध्ये तेज आहे, मी त्यांना प्रकाशित केलं आहे, आणि म्हणून ते मला प्रकाशित करू शकत नाही. चला, सूर्य का प्रकाशित करू शकत नाही? तर त्याचं उदाहरण असं आहे, सूर्याचा प्रकाश पडल्याच्या नंतर सर्व पदार्थ दिसतात. कशाने दिसतात? ते सूर्याने दिसतात, सूर्याच्या प्रकाशाने दिसतात. सूर्याच्या प्रकाशाने अंधकार दूर होतो आणि सूर्य आपल्याला हे सगळे पदार्थ दाखवितो. पण अशी कधी गोष्ट घडली का, जे घटपट आहेत, झाडं दगड आहेत, त्यांनी कधी सूर्य दाखवला? असं कधी घडेल का? मग सूर्य प्रकाशक असतो आणि हे सगळे प्रकाश्य असतात. तर या प्रकाशाकडून सूर्य जसा कधी प्रकाशित होत नाही, तोच प्रकार या जड पदार्थ कोण सूर्य जर कधी प्रकाशित होत नाही, तर तसाच जसे हे जड आहेत तसाच याचप्रमाणे तो सूर्यसुद्धा एक मोठा दगड आहे. तो सूर्यसुद्धा एक मोठा दगड आहे. मग सूर्याच्या चमकण्याने हे जरी चमकत असलं, तर परमात्म्याचा प्रकाश त्याच्यावर पडला आहे आणि त्याच्या कवडशाने हे सगळं आपल्याला प्रकाशित होतं. त्याच्या कवडशाने हे सगळं प्रकाशित होतं. म्हणजे याचा अर्थ जसे पदार्थ सूर्याला प्रकाशित करू शकत नाही, तसा सूर्य हा परमात्म्याला, त्या परमपदाला, परब्रह्माला प्रकाशित करू शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय? तर सूर्य फक्त पदार्थाचा अंधार दूर करतो. तो पदार्थ जाणून देण्याकरता सूर्य काय समर्थ नाही. सूर्य काय पदार्थाचं ज्ञान करून देत नाही. मग पदार्थाचं ज्ञान करून देण्याकरता कोण ज्ञान करून देतो? परमात्मा ज्ञान करून देतो. वृत्तीच्या द्वारा जे ज्ञान होतं, हा घट आहे, हा पट आहे, तिथला अंधकार सूर्य दूर करतो, पण अज्ञानाने दूर करीत ना. सूर्य हा अंधकार दूर करतो, पण अज्ञानाने दूर करीत. मग अज्ञान दूर करण्याकरता अंतःकरणाची वृत्ती लागते. मग वृत्तीच्या द्वारा कोण येतो? परमात्माच आहे. वृत्तीच्या द्वारा चिदाभासाच्या रूपाने कोण आहे? तो परमात्माच आहे. मग परमात्माच त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. जसं पदार्थाचं ज्ञान करून देतो, तसं त्या वृत्तीतला चिदाभास हे सूर्याचा प्रकाश आहे, याचंही प्रकाशन करतो. आणि प्रकाशाचं जसं प्रकाशन करतो, तसं सूर्याचंही प्रकाशन करतो. मग आता सूर्य अंधकार दूर करतो एवढंच करतो, तो पदार्थाचं ज्ञान करून देतो असं नाही कधी होणार ना. आणि ते जर पदार्थाचं ज्ञान करून दिलं तर तेच परमात्मा होईल, ते स्वयंप्रकाश परब्रह्म होईल. म्हणजे सूर्य पदार्थाचं ज्ञान करून देत नाही, सूर्याला पदार्थांना प्रकाशित करीत नाही, तर तो फक्त अंधकार दूर करतो म्हणजे त्याच्या प्रकाशाने अंधकार दूर होतो, एवढंच म्हणता येतं. आणि म्हणून सूर्य हा जड जगताचा अंधकार दूर करतो, पण जड जगताचं प्रकाशन करत नाही. तर मग जड जगताचं प्रकाशन करत नाही, तर मग जड जगत जसं सूर्याचं प्रकाशन करत नाही, हे उदाहरण आपण सांगतो. म्हणजे हे सर्व पदार्थ होतात प्रकाश्य आणि सूर्य होतो प्रकाशक. प्रकाश्य पदार्थाकडून प्रकाशाचं प्रकाशन होत नाही. तर जसे जड पदार्थ प्रकाश्य असतात, म्हणजे प्रकाशित केले जातात ते, तसा सूर्यसुद्धा परमात्म्याच्या दृष्टीने काय होतो? तो प्रकाशच असतो. तो सूर्यसुद्धा प्रकाशच असतो. आणि त्यामुळे सूर्य त्या परमात्म्याच्या प्रकाशाला प्रकाशित करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी तत् सूर्य हा भासयते, तेथे सूर्य त्याचं प्रकाशन करू शकत नाही. त्याप्रमाणे चंद्र तरी काय करतो? प्रक्रिया तीच. आता चंद्रसुद्धा काय करतो? चंद्र शीतलता देत असेल, चंद्र प्रकाश देत असेल, पण तो चंद्रही त्या परमात्म्याचं नाम परमपदाचं तो चंद्रही प्रकाशन करू शकत नाही. अग्नी झाला, तर अग्नी तरी काय करतो? काही पदार्थांचं प्रकाशन करीतो, पण तो अग्नीही त्या परमात्म्याचं प्रकाशन करू शकत नाही. मग चंद्र नाही, सूर्य नाही, अग्नी नाही, किंवा
काय इतर तारे असतील, रत्न असतील, दिवे ज्योती असतील, हे सर्व जड पदार्थ आहेत आणि हा जड प्रकाश आहे, हे सर्व प्रकाश्य आहेत, ते परमात्म्याचं प्रकाशन करू शकत नाही, असा एवढा त्यातला तात्पर्य अर्थ आहे. आणि म्हणून का प्रकाश्य हे जड पदार्थ तसं कधी होत नाही. विचार करून जर पाहिलं तर आपण जसं एखाद्या घटाचं ज्ञान होतं, हा घट आहे, हा पट आहे, असं ज्ञान होतं का नाही. मग बुद्धी ही त्या घटाचं प्रकाशन करते, पण कधी घटाकडून बुद्धीचं बुद्धीकडून घट कळला, पण घटाकडून कधी बुद्धी कळली असं कधी होईल का? असं कधी होत नाही. त्या घटाकडून कधी बुद्धी कळते, म्हणजे विषय हा जड विषय हे कधी बुद्धीचं प्रकाशन करू शकत नाही, इथपर्यंत झालं. पण बुद्धी तरी प्रकाशन करते का? मग ती नाही. जसा घट तशी बुद्धी पण असते ना. बुद्धीमध्ये असणारा चिदाभास, बुद्धीमध्ये असणारा चिदाभास बुद्धीला प्रकाशित, म्हणजे चिदाभासाचा प्रकाश कोण पाडला आहे? बुद्धीवरती. आणि बुद्धीचा प्रकाश कुठे गेला आहे? तो जड पदार्थ होते, आणि नंतर जड पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणजे याला म्हणतात चिदाभास आधी बुद्धीचं प्रकाशन करतोय, आणि बुद्धीच्या माध्यमातून मग घट पदार्थाचं प्रकाशन याचा अर्थ ज्ञान होणं. ज्ञान होणं म्हणजे याचा अर्थ जड पदार्थ हे बुद्धीचे प्रकाशन करू शकत नाही. तशी बुद्धीसुद्धा त्या तिच्या बुद्धीमध्ये असणारा चिदाभास, त्या चिदाभासाचं ती बुद्धी प्रकाशन करू शकणार नाही. लक्षात येते प्रक्रिया? बरोबर आहे ती. म्हणजे जशी एखादी पुंगळी असते, आपण त्याला ही ट्यूब म्हणतो, त्या ट्यूबमध्ये वीज असते. मग ती वीज काय करते? ते काय पदार्थाला प्रकाशित, थोडं ते फक्त त्या ट्यूबमध्ये प्रकाशित करते, पण त्या प्रकाशाने मग ते पदार्थ प्रकाशित होतात. पण त्या पदार्थाने ट्यूब कधी चमकली असं कधी होत नाही. पण विचार केला, जर बटन बंद केलं तर त्या पदार्थात, जड पदार्थात ट्यूबमध्ये काय फरक आहे? ती ट्यूब काढली त्या घाटाशेजारी ठेवली, आता काय राहिलं? मग आता दोन्ही सारखेच झाले ना. मग जसे ट्यूब बुद्धीसारखीच आहे, ट्यूब आणि बुद्धी सारखीच आहे, आणि मग ट्यूब आणि ते घट पदार्थ, ते जड पदार्थ ते सारखेच असतात. मग जेव्हा विजेचा करंट जातो तर मग ट्यूब झाली किंवा पदार्थ झाले, ते पदार्थही आणि ट्यूबही ते विजेचं कधीही प्रकाशन करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ हे सगळे प्रकाश्य असतात, आणि बुद्धीतला चिदाभास हा प्रकाशक असतो, तो हे पदार्थ त्याचे प्रकाशन करू शकत नाही. मग एक बुद्धीचा प्रकार झाला, तो बाकी सगळे तसेच असतील ना मग ते. कारण का जे वेद्य असतं ते वितनाम ज्ञानाचं कधी प्रकाशन करू शकत नाही. थोडक्या ज्ञानाने सर्व जगत जाणल्या जातं, पण जगताकडून कधी ज्ञान जाणलं जाईल असं कधी होत नाही. जडानी कधी जडानी कधी ज्ञानाचं ज्ञान होईल का? कधी जडानी कधी ज्ञानाचं ज्ञान होतं, पण ज्ञानाने मात्र जडाचं ज्ञान होतं. ज्ञानाने संपूर्ण जडाचं ज्ञान होतं, पण जडाकडून किंवा जडाला कधी त्या चेतनाचं ज्ञान होतं असं कधी घडणं शक्य नाही. म्हणजेच याचा अर्थ जे जड प्रकाश्य पदार्थ असतात, ज्याचं प्रकाशन केल्या जातं त्याला प्रकाश्य असं म्हणतात, आणि जो प्रकाशन करतो त्याला प्रकाशक असं म्हणतात. आणि दोघाच्या मध्ये जो असतो तो मधला त्याला प्रकाश म्हणतात, त्याला म्हणतात प्रकाश, त्याला म्हणतात प्रकाशन. जे जाणले त्याला म्हणतात प्रकाश्य, हा मधला असतो प्रकाश, आणि हे असते प्रकाशक. म्हणजे जे ज्ञान असतं त्या ज्ञानालाच आपण कळतो. याला म्हणतात प्रमाण, आणि पदार्थाला म्हणतात प्रमेय. पदार्थाला म्हणतात प्रमेय, आणि वृत्तीला म्हणतात प्रमाण, आणि जाणणार त्याला म्हणतात प्रमाता. प्रमाण आणि प्रमेय. मग जसे प्रमेय हे जसे जड असतात, तसं प्रमाणसुद्धा ते एक प्रकारचं जडच असतं. प्रमाता पण जडच असतो. प्रमात्यात आत असणारा आत्मा तो चेतन आहे, आणि त्या आत्म्यातून त्या वृत्तीच्या द्वारा गेलं प्रमाण, त्या वृत्तीचं त्याला चिदाभास नाव येतं, आणि त्या चिदाभासातून घटाकार झालेल्या वृत्तीला मग त्याला आपण प्रमा असं ज्ञान म्हणतो. त्याला प्रमेयची होती प्रमा, आणि वृत्तीत प्रमाणात असणार त्या वृत्तीत चिदाभासाला म्हणतो आपण प्रमाण, आणि अंतःकरणात पडलेला चिदाभास त्याला म्हणतो आपण प्रमाता. पण शेवटी सगळी जड मालिका असते, असं तात्पर्य असं आहे.
जे पदार्थ जड असतात, प्रकाश्य असतात, ते प्रकाश्य ते कधीही प्रकाशकाचं प्रकाशन करत नाहीत. मग सगळे विषय या ठिकाणी घ्यायचे. काय घ्यायचे सगळे विषय? जसा तुम्हाला सूर्यब्रह्माचं प्रकाशन करू शकत नाही, चंद्रब्रह्माचं प्रकाशन करू शकत नाही, अग्निब्रह्माचं प्रकाशन करू शकत नाही, मग तसं तुम्हाला शब्दाचं ज्ञान होतं. मग शब्दाचं ज्ञान होतं आणि शब्दातला अर्थ कळतो. शब्दातला अर्थ कळतो. मग शब्दातला अर्थ कळतो ते शब्दाचा अर्थ कळतो म्हणजे त्या अर्थाचं काय झालं? ते प्रकाशन झालं. त्याचं काय झालं? प्रकाशन झालं. म्हणजे याचा अर्थ शब्द आला, स्पर्श आला, रूप आहे, रस आहे, गंध आहे, ह्या सर्वाचं जे ज्ञान होतं ते चिदाभासानेच होतं. म्हणजे वृत्तीच्या द्वाराच ते ज्ञान होतं. सगळे विषय जरी असले तर ते विषय सगळे जड असतात आणि जडाकडून कधीही तुम्हाला परमात्म्याचं प्रकाशन होत नाही. इथपर्यंत चांगलं झालं. होत नाही तर का होत नाही? काय म्हणतो होतं. होत नाही तर का होत नाही? आहे म्हणतो होतं. आता आहे म्हणतो आम्ही गीतेमध्ये सांगितलं, ते गीता उदंड सांगेन, पण आम्हाला म्हणायचं होतं. मग आता तुम्ही काय होतं देणार? का होत नाही? तर जे जाणण्यास योग्य असतं त्याचं ज्ञान होत असतं. त्याला म्हणतात वेदितुम योग्यम वेद्यम. जे वेद्य पदार्थ असतात, जाणण्याच्या काय म्हणतो त्याला, जाणण्यास योग्य असतात, त्याला वेद्य असं म्हणतात. मग परमात्म्याला जाणता येतं का? नाही. का जाणता येत नाही? तो अवेद्य आहे. परमात्मा काय? तो अवेद्य आहे. अवेद्य याचा अर्थ तो ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. तो ज्ञानाचा, त्याला काय म्हणतात? अज्ञेय, अवेद्य. तुम्हाला उदाहरण सांगतो. सश्याचं शिंग असतं, मग ते कधी ज्ञेय होतं का? ते ज्ञानाचा विषय होतं कधी? ते काय ज्ञानाचा विषय होत नाही. का? ते नाहीच. ते नाहीच म्हणून ते ज्ञानाचा विषय होत नाही. वंध्यापुत्र नाहीच म्हणून तो ज्ञानाचा विषय होत नाही. आकाशाला पुष्प नाहीच म्हणून ते ज्ञानाचा विषय होत, ते पण अज्ञेय आहेत. मग परमात्मा तसा अज्ञेय आहे का? नाही. परमात्मा साज्ञेय का नाही? तो अज्ञेय आहे याचा अर्थ ज्ञानाचा विषय होत नाही. तो ज्ञानरूपच असल्यामुळे त्याचं जर ज्ञान झालं तर तो पण जड ठरेल. परमात्म्याचं ज्ञान झालं तर घाटापाटासारखा तो पण जड ठरेल. व दुसरी गोष्ट, त्या परमात्म्याचं ज्ञान झालं तर ते ज्ञान कोणतं मानायचं? तो ज्ञानरूप आहे ना. परमात्मा स्वयंप्रकाश ज्ञानरूप आहे. तो ज्ञान म्हणजेच परमात्मा आहे. तर त्या ज्ञानाला प्रकाशन करणारं जगात आसरं दुसरं ज्ञान नाही. आणि दुसरं ज्ञान मानलं तर ती द्वैतापत्ती होईल. फार त्याच्यावर खूप दोष येतील ते. तर मुद्दा असा आहे, परमात्मा हा अज्ञेय आहे, तो अप्रमेय आहे. आणि त्यामुळे अज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषयच होत नाही. अवेद्य म्हणजे तो ज्ञानाने जाणल्याच जात नाही. तो जाणायच्या आधीच ज्ञानरूप असतो आणि त्यामुळे परमात्मा अवेद्य आहे. एखाद्या पदार्थाचं चिंतन करायचं असेल तर तो पदार्थ चिंतनाच्या कक्षेत यावा लागतो. तदाकार वृत्ती व्हावी लागते. चिंतन करण्याकरता त्याला एक आकार, त्याला नाम, त्याला रूप, काहीतरी त्याला जाती, गुण, धर्म हे सगळे असावे लागतात आणि मग त्या पदार्थाचं चिंतन करता येतं. मग परमात्म्याचं चिंतन नाही करता येत. तो अचिंत्य आहे. तो चिंतनात येत नाही तो. कारण का? चिंतनाकरता हे सगळं लागतं. तो अचिंत्य आहे, चिंतनाच्या कक्षेत येत नाही. तो अचिंत्य आहे, तो अप्रमेय आहे, तो अवेद्य आहे. आणि असा तो स्वयंप्रकाश असल्यामुळे भगवान सांगतात या ठिकाणी, अर्जुना, सूर्य, चंद्र, अग्नी हे या ठिकाणी न तद भासयते, ते त्याचं ज्ञान करून देत नाहीत. कारण सर्वांना सत्ता, सर्वांना स्फूर्ती ही त्याचीच असल्यामुळे त्याच्याच सत्तेवर आहेत, त्याच्या स्फूर्तीने प्रकाशित होतात आणि त्यामुळे ते याचं प्रकाशन करू शकत नाहीत. का? परमात्म्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर ते ना शब्दात येत, ना ती वृत्तीत येत, ना ती ज्ञानाचा विषय होत. म्हणून असं जे परमपद आहे ते परमपद ते परमपद, त्या पदाला हे कोणी प्रकाशित करू शकत नाही.
असा एवढा विषय आहे या ठिकाणी. यद्गत्वा न निवर्तन्ते, तर या ठिकाणी यद्गत्वा न निवर्तन्ते, ज्या पदाला गेला असताना ती व्यक्ती परत येत नाही, म्हणजे ती तद्रूप होते. यद्गत्वा, यत म्हणजे जे, गत्वा म्हणजे जाऊन, न निवर्तन्ते ते परत फिरत नाहीत. आत्ता पण इतिहास असा आहे, गावाला गेलेले परत येतात, बरं का नाही. झोपेतून गेला परत बाहेर येतो, झोपलेला बाहेर येतो, समाधीतून बाहेर येतो, गावाला गेला बाहेर येतो, मेलेला जन्माला येतो. सगळी प्रक्रिया अशीच आहे. सगळी गेलेला परत येतोच ना. हे कसं काय भूताची खाई का ते गेला का गडप, असं कसं काय आहे ते त्या ठिकाणी. मग तसा ते काय ते ट्रियांगल बरमुडा म्हणतात ना, गेला का बरमुडा ट्रियांगल, तिथं गेला का त्याचे नाव नाही, गाव नाही, हाक नाही, काय नाही, गेला म्हणजे गेला. तसला तसले काय यद्गत्वा न निवर्तन्ते. आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे, जे सगळे गेले ते परत येतात आणि व्यवहारसुद्धा तसाच आहे. गेला आहे ना तो, जाणारा जर असेल तर तो परत येणारच असेल, गेला म्हणजे तो यायलाच पाहिजे. पण इथं मात्र तसं नाही, गेला का तो गेला, तो परत येत नाही. का येत नाही परत, तर त्याचं चिंतन. यद्गत्वा न निवर्तन्ते म्हणजे याचा अर्थ जो जाणणारा असतो तो तद्रूप होतो. त्याच्याकरता खूप वेळा झालं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मिठाचा खडा पाण्यात गेले होते काय होते. ज्ञानेश्वर महाराजांनी तिचं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. आणि म्हणून जाणणारा असतो, जो जातो तो पायाने जातो का तो वृत्तीने जातो. असा पायाने चालत जातो का तिथं तो नाही. मग काय तो वृत्तीने जातो का तिथं तो नाही. तो फक्त ज्ञानाने जाणतो तो. आणि ते ज्ञान जसं मीठ आणि पाणी, कारण का ते मीठ पाण्यातूनच आलेलं आहे. मग मीठ आहे का पाणीच येते. मीठ नाही ना, ती पाणीच येते. त्याला जर उष्णता लागली, पाणी लागलं तर त्याचं पाणीच होतं. ते एक पाण्याचा एक काय म्हणतो, पाण्याचा एक त्याचा खडा तयार झाला आहे, काय त्याला म्हणतो, एक साकार तयार झाला, ते खडा तयार झाला आहे. तो वस्तुतः मीठ पाणीच असतं आणि म्हणून ते पाण्यातच जातं, तद्रूपच होतं. तसं जो जाणारं ज्ञान आहे त्याच्याकडे, तर ते जाणं येणं सुद्धा आपल्या समजुतीकरता असतं. जाणं नसतं, येणं नसतं, समजूत होणं नसतं. समजूत झाली तरी बिघडतं आणि गेला तरी बिघडतं आणि आला तरी चुकतं. गेला म्हटलं तर अपसिद्धांताच होतो, आला म्हटलं तरी अपसिद्धांताच होतो आणि जाणलं म्हटलं तरी अपसिद्धांताच होतो. मग होतं काय, फक्त मध्यंतरी आलेला भ्रम जातो, एवढाच त्याचा अर्थ होतो. मध्यंतरचा भ्रम निवृत्त होतो, भेद निवृत्त होतो, भ्रम निवृत्त होतो. जे जसं आहे तशीच प्रक्रिया ती राहते. आणि म्हणून यद्गत्वा न निवर्तन्ते. मग त्याच्याकरता काय होतं, त्याच्याकरता उदाहरण ज्ञानेश्वर महाराज सांगितलं. तर मग 15 अध्याय चालत, त्यात मला आठवणा असं आहे नाही, तिथं ते आहे ते. पण त्या जसं पाण्यात प्रतिबिंब पडलं, तर पाण्यात प्रतिबिंब पडल्यानंतर प्रतिबिंब तर दिसतं, पाण्यातलं प्रतिबिंब दिसतं. पण जर पाणीच आटलं तर मग आता सूर्याचं किंवा मग सूर्य तर आहे, सूर्य जसं आलं तसंच आहे का नाही. मग पाणी आटलं मग ते काय डिंडिमा नाही आहे का असं. मग जसं काय डिंडिमा आटे, मग प्रतिमा दिसत नाही, अशी उभी ती. हा, सरोवर आटे मग प्रतिमा नाही आहे का. मग याचा अर्थ पाणी जर आटलं तर मग जलातली प्रतिबिंब आहे का आता ते. मग जलातलं प्रतिबिंब पडलं होतं, सूर्याचं प्रतिबिंब पडलं होतं आणि जल आटलं आणि मग सूर्याचं प्रतिबिंब सूर्याशी मिळालं. ही प्रक्रिया तुम्हाला फक्त काय, पाणी होतं म्हणून दिसलं. आता झालं काय तर फक्त पाणी आटलं, झालं काय तर फक्त पाणी आटलंय ना. मग प्रतिबिंब आलं होतं, बिंब झालं होतं, बिंब परत प्रतिबिंब परत बिंबाशी अभिन्न झालं, प्रतिबिंब बिंबाशी जाऊन मिळालं. तुम्ही असं म्हणू शकत नाहीत. मग काय झालं, फक्त पाणी आटलं, पाणी आटल्यामुळे ही प्रक्रिया सगळी संपली. घट असतो, घटात आकाश असतं. मग घटातला आकाश म्हटलं तर
महाआकाश, घट आकाश, घट ही 3 प्रक्रिया आहे. पण घट जर फुटला तर घटातलं आकाश असं नीट गेलं मग आकाशाला भेटलं असं होत नाही ना. मग घट आकाश हे घट मध्यंतरी आलाय म्हणून तुम्हाला घट आकाश भ्रम झाला. तर तसं मग जसं घट आकाश हे घटाला मिळालं आणि प्रतिबिंब हे बिंबाशी मिळालं तर ही फक्त प्रक्रिया बोलायची असते असं आहे. म्हणजे घट होता त्या काळात आकाशातून घट आकाश हे वेगळं झालंही नाही आणि ते आकाश आकाशाला मिळालंही नाही. फक्त मधला घट गेला. काय झालं? मधला घट गेला आहे. ते आकाश पहिलं तसंच होतं, आता पण तसंच आहे. सूर्य जत पहिला तसाच होता, आता पण तसाच आहे. ते मध्यंतरी जल दिसलं आणि म्हणून तुम्ही त्याला प्रतिबिंब म्हटलात. जल आटलं, प्रतिबिंब नाही. तुम्ही जलात प्रतिबिंब तुम्हीच पाडलं, तुम्हीच दिसलं म्हटलात आणि तुम्हीच पाणी आटलं म्हटलात आणि तुम्हीच आता नाही म्हणतात. सूर्याला यातलं काही माहीत नाही. सूर्याला काय माहिती आहे का? सूर्याला खाली प्रतिबिंब पडलं, आपलं जल आहे हे माहीत नाही. त्या जलात माझं प्रतिबिंब पडलं हे पण त्याला माहीत नाही. तुम्ही जल जल म्हणता हे त्याला माहीत नाही आणि प्रतिबिंब पडलं म्हणता हे त्याला माहीत नाही. पाणी आटलं म्हणता हे माहीत नाही आणि आता प्रतिबिंब सूर्याशी जाऊन मिळलं म्हणता हे त्याला माहीत नाही. फक्त तो त्याच्याप्रमाणे प्रकाशित असतो. मधलं जल गेलं, जल होतं म्हणून तुमची सगळी प्रक्रिया तयार झाली. जल आटल्यानंतर तुमचीच प्रक्रिया आपोआप बंद झाली. तसं मध्यंतरी वृत्ती स्वीकारली, ज्ञान भानगडी म्हणून तुम्ही तो यद्गत्वा तो गेला म्हटला आणि मधली वृत्ती भ्रम भेद गेला. तुम्ही परत मग आला म्हटला. जाणं नाही, येणं नाही, जसं आहे तसंच आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ते उदाहरण द्याय, लवणाची कुंजरी रिगाली लवण माझारी हे का नाही, नुईची परती हा असे ते. म्हणजे लवणाची कुंजरी सुदल्या लवण सागरी असे. लवणाची कुंजरी सुदल्या नवल सागरी मग नुईची माघारी परती जीवी. जसं मिठाची हत्तीन केली आणि ती पाण्यात गेली. आता पाण्यात गेली ती परत याचं काय काम आहे ती? म्हणजे याचा अर्थ हे फक्त प्रक्रिया असते, तशी प्रक्रिया आहे ती असं आहे. जशा त्या ज्वाळा निघाल्या असल्या, त्या ज्वाळा निघाल्या आकाशात जातात. मग आकाशात गेलेल्या ज्वाळा काही परत कधी तिथे येत नाहीत. पाण्यात गेलेली हत्तीन काही परत कधी हत्तीन होत नाहीत. मग खूप उदाहरणं दिली तुम्हाला. साखर जायला कधी ऊस होत नाही, तूप जायला कधी दूध होत नाही. तसंच आहे ते. जसं ज्वालावर गेल्या ते कधी अग्नीत येत नाही. मग मीठ पाण्यात मीठ गेलं ते परत कधी बाहेर, हत्तीन गेली ते कधी बाहेर येत नाही. तसं परंधामाला गेला तो परत कधी येत नाही. या म्हणण्यातलं तात्पर्य फक्त मध्यंतरचा भ्रम गेला एवढंच म्हणण्यातलं तात्पर्य असतं. दुसरं काय असतं ते? उपाधीचा नाश. उपाधीचा नाश होतो. मग त्या कालामध्ये जसं जीव असतो, मग त्या जीवाचं काय तुम्ही अंतकरणात प्रतिबिंब मानलं, अंतकरणात प्रतिबिंब मानलं. पण जेव्हा अंतकरणाचीच निवृत्ती झाली तर प्रतिबिंब आपोआप गेलं. आरसा जर फुटला तर प्रतिबिंबाचा हा प्रश्नच येत नाही काय. म्हणून मध्यंतरी तुम्ही जल मानलं, आरसा मानला, अंतकरण मानलं आणि म्हणून बिंब आणि प्रतिबिंब ही प्रक्रिया आपल्याला बोलण्याचा प्रसंग आला. एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून जीवाला उपाधी आहे, उपाधीचा नाश झाला तद्रूप झाला. आज्ञान गेलं मग तद्रूप झाला आणि अंतकरण गेलं तद्रूप झाला. ज्ञानाने आज्ञानाची निवृत्ती झाली. ही सर्व प्रक्रिया बोलण्यापुरती असते. आणि म्हणून यद्गत्वा ज्या पदाला गेला असताना तो परत येत नाही. यातलं तात्पर्य एकच आहे का जीव हा तत्त्वज्ञानाने ब्रह्मज्ञानाने ब्रह्मरूपतेला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला परती नसते तर तद्रूपता असते. एवढा सिद्धांत सांगण्यातलं तात्पर्य आहे. म्हणजे घटनाशात घटाकाश आणि महाआकाश ही प्रक्रिया ही सगळी त्या ठिकाणी संपते. भेद भ्रम गेला तर उपाधिनाशात निवृत्ती प्रवृत्ती ही प्रक्रिया सगळी संपते. तुमच्या लक्षात आली गोष्ट असो तो भाग. आणि म्हणून या ठिकाणी यद्गत्वा न निवर्तन्ते
त्या पदाला गेल्यानंतर तो तद्रूप होतो सोप्या भाषेत. आणि तद्धाम परमं मम, असं जे धाम आहे ते माझं धाम आहे, त्याला परमधाम असं म्हणतात. त्याला अधिष्ठान असं म्हणतात, त्याला ज्योतिरूप असं म्हणतात, त्याला चिद्रूप असं म्हणतात, त्याला सद्रूप असं म्हणतात. कोणतंही म्हटलं तरी धाम म्हणजे ठिकाण म्हणजे अधिष्ठान. पण ते अधिष्ठान, हे अधिष्ठान इतरापेक्षा वेगळं कोणतं, ते चिद्रूप आहे, ते सद्रूप आहे आणि म्हणून ते सत्तारूप आहे. असंच सद्रूप चिद्रूप असं जे आहे त्याला म्हणतात ते धाम, सगळं ते धाम माझं आहे असं आहे. म्हणून ज्या पदाला सूर्य चंद्र अग्नी कोणी प्रकाशित करत नाही असं जे धाम हे आहे ते माझं धाम आहे, म्हणजे त्याला परमधाम असं म्हणतात. असं आहे. झालं आहे सगळं ते. आता म्हणजे आत्मा व्यत्ता वीत वेद्य वगैरे सगळं तुम्हाला सांगितलं ते असं. तर न तद्भासयते सूर्य न शशांको न पावका यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असं माझं परमधाम आहे. आता तो ब्रह्मरूप त्याला प्राप्त झाला. ममैवांशो जीवलोके, ममैवांशो जीवलोके, जीवभूतः सनातनः, जीवभूतः सनातनः. मनःषष्ठाणि इंद्रियाणि, मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति, प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके, जीवभूतः सनातनः, मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. मम एव अंशः जीवलोके, जीवभूतः सनातनः, मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. तर या ठिकाणी जीवलोके सनातनः जीवभूतः मम एव अंशः, प्रकृतिस्थानि मनःषष्ठानि इंद्रियाणि कर्षति असा अन्वय आहे. अर्थ असा आहे जीवलोके, याचा अर्थ या लोकात या देहात असलेला जीवात्मा. जीवभूता तो कसा आहे म्हणले तर तो सनातन आहे. या शरीरामध्ये असणारा जीव आत्मा हा सनातन असणारा जीव आत्मा, तो जीव आत्मा या ठिकाणी प्रकृतिस्थानी, या प्रकृतीमध्ये असणारे, ज्यांचं स्थान प्रकृती आहे असे ते इंद्रिय. आणि ते इंद्रिय कोण? मन. मनासह 6 इंद्रिय, मन षष्ठानी 5 आणि 6 असे 6 इंद्रिय. काय तर त्या 5 इंद्रियाला ते मन इंद्रियासह कर्षती, म्हणजे ह्या जन्मातून पुढच्या जन्मात त्याचं कर्षण म्हणजे आकर्षण करून पुढे घेऊन जातं असं मन. थोडक्यामध्ये मन म्हणण्यातली पद्धत आहे. पण मनामध्ये असणारा जो माझा अंश, तो माझा अंशच त्या जीवामध्ये सनातन रूपाने आहे आणि तो माझा अंशच त्या मनामध्ये आहे, त्याला जीवात्मा म्हणतात. आणि तो माझा अंशच माझ्या अंशाच्या शक्तीनेच, माझ्या अंशाच्या शक्तीनेच ते मन इंद्रिय प्रकृतीमध्ये असणारी इंद्रिय, त्या इंद्रियाला आकर्षण करून तो पुढच्या जन्मामध्ये आकर्षित म्हणजे ओढून घेऊन जातो. असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. शब्दशः सांगितला आणि सरळ अर्थ सांगितला. तो या ठिकाणी जीवाचं स्वरूप सांगायला सुरुवात केली. मग तुम्ही म्हणले आता ब्रह्मरूप झाला, आता परत कशाला खाली आणला? झालाच होता ब्रह्मरूप, तर राहू द्या सांग तिथंच. आता काय आला पुन्हा खाली जीवलोकात आणला तो. पण जीवलोकात आणण्याचं तात्पर्य जे परमधामाला गेलेत
असं काना वचनाची भेटी आणि सरिसाची पैकिरटी असं लगेच अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळी पडता कानी आणि अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणी जागीन मला. पण असा भाग्य कोण? भाग्य अद्वैत कुसरी वेळा जाणे. असं कोण आहे याचा? आणि म्हणून तोच उपदेश वेगळ्या वेगळ्या रूपाने पुन्हा पुन्हा तोच उपदेश करावा लागतो. त्याच्या संगत्या अनेक प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. पण ते असो, या ठिकाणी जो परमात्मा आहे तो परमात्मा जीव रूपात कसा असतो, तो पुन्हा परमात्मा रूपाला कसा प्राप्त होतो, ती प्रक्रिया एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सांगायची आहे. तर असो तो सूर्याचं प्रतिबिंबन, जलातन, आकाशन, घट हे सगळं तुम्हाला पाठीमागे सांगितलेली प्रक्रिया त्यात या ठिकाणी. त्याचप्रमाणे इथं जीवलोके, तो जीवलोके म्हणण्यामध्ये जीवलोके म्हणजे या लोकात, या लोकात म्हणजे या मृत्यूलोकात, आणि या मृत्यूलोकात पुन्हा त्यात आपलं शरीर आहे. आणि त्या शरीरामध्ये तो जो मी आहे, तर तो मी कसा आहे? तो सनातन. सनातन याचा अर्थ जो सत्य आहे, नित्य आहे, त्याला म्हणतात सनातन. सनातन म्हणजे ज्याचा कधीही अत्यंत अभाव होत नाही, ज्याचा देशाने, कालाने, वस्तूने कधी छेद होत नाही, ज्याचा अंत होत नाही, परिच्छेद होत नाही, त्याला त्याचं नाव असतं सनातन. म्हणजे त्याला म्हणतो आपण एखादी गोष्ट देशाने विनाश होतो, एखादी गोष्ट कालांतराने विनाश होतो, एखादा विषय, एखाद्या वस्तूकडून त्याचा विनाश होतो. बऱ्याच अशा वस्तू आहेत, वस्तूकडून वस्तू विनाश होते. काही वस्तू अशा त्या कालांतराने आपोआप नाशाला पावतात, आणि काही वस्तू अशा देशांतरात गेल्या का नाश पावतात. असं आहे, बऱ्याच अशा आहेत. त्यात फ्रीजमधून बाहेर काढल्या का आपोआप आउट होऊन जातात. त्या देश बदलला का ते संपवून जातात. ते मग देशाने नाश होतो, कालाने होतो, वस्तूनी होतो. आणि ज्याचा नाम त्या परमात्म्याचा देश, काल, वस्तू, शस्त्र, अस्त्र कोणत्याही पासून ज्याचा नाश होत नाही, त्याला सनातन असं नाव आहे. सनातन हा धर्म सनातन असतो, परमात्म्याचं स्वरूप सनातन असतं. जे असं अविनाशी असतं त्याला सनातन असं म्हणतात. आणि तो सनातन अंश, तो माझा जो अंश आहे, तो अंश ह्या जीव लोकामध्ये हा अंश आहे, तो जीवरूपामध्ये माझा अंश आहे. मग त्याचं जे संसारात अस्तित्व आहे, मग माझा जो अंश आहे, मग तो खरा आहे का? तो खरा नाही. सनातन माझं खरं आहे. पण या लोकामध्ये प्रत्येक याच्यामध्ये असणारा अंश, उपनिषदामध्ये त्याला एक उदाहरण दिलं आहे. ते घेसाड्याचे लोक ते पार तापवतात, आणि ते पार तापले लाल जरच पार होतील, त्याच्यावरती घाणाचा घाव घातला का त्याच्या चिनगाऱ्या उडतात त्याच्या. मग चिनगाऱ्या त्या याच्याच असतात, पण तिथे गेलो ते 1-2 मिनिटांनी ते विस्तू राहतात का? ते संपवून जातात, कारण त्याचे ते अंश असतात. हे उदाहरण आहे. इथं तसं नाही. ते मग ते जसे ते मिथ्याच असतं. ते इथून मूळ याचं ते असतं अग्नी, पण तिथून गेला तो अंश कसा असतो? मिथ्या. तसा तुम्ही ज्याला अंश म्हणता, तो अंश मिथ्या असतो. अंश भाव ज्याला आला त्याला मिथ्या असं म्हणतात जीवरूपात. कारण तो माझ्यामध्ये अंशी भाव होऊ शकत नाही. ज्यावेळी एखाद्याचा अंश होतो, सांश होतो, तो पदार्थ सावयव असावा लागतो, आणि अवयव सावयव असेल तर त्याला अंश होऊ शकतं. ते तर त्याचे त्या ठिकाणी अंश सांश म्हणता येतं. सनातनाला अंश नसतो, मग तो फक्त मानला. प्रक्रिया सोडवण्याकरता तो त्या ठिकाणी काय मानला तो. जर माझ्यात अंश झालं तर मी पहिला सावयव होईल, दुसरी गोष्ट मी सांश होईल, अंशांश असं माझ्यात तयार होईल. तिसरी गोष्ट, अंश हा नेहमी अनित्य असतो, तर माझं स्वरूप हे अनित्य ठरेल. आणि दुसरी गोष्ट, सांश हे नेहमी द्वैतात असतं, माझ्या स्वरूपात द्वैत होणं शक्य नाही. आणि म्हणून ज्याचा अंश होतो ते द्वैत असतं, ज्याचा अंश असतो तो कधी अनित्यच असतो कधीही, आणि ज्याचा अंश होतो त्यात
अंश आणि अंशी भाव तयार व्हावा लागतो. आणि ज्याचा अंश असतो तो सावयव असतो. आणि जे सावयव असतात, जे सांश असतात, ते अनित्यच असतात. ते द्वैत असतं, ते जडात घडतं, परिच्छिन्नात घडतं. माझ्या ठिकाणी होत नाही. पण तुम्हीच म्हणलात ममय अंशो, माझा अंश. तुम्ही असं का म्हटलात मग? हे जर असं आहे तर म्हणतात का? आणि म्हणून जीवात पडलेला जो अंश आहे तो अंश मिथ्या असतो. तो अंश कसा आहे? तो मिथ्या. अंश मिथ्या आहे का अंश भाव आलेला मिथ्या आहे? तो अंश भाव आलेला मिथ्या आहे, भाव मिथ्या आहे तो. कारण का? आता तुम्हाला सूर्याचं प्रतिबिंब सांगितलं. मग सूर्याचं प्रतिबिंब मिथ्या नाही, तो विशेष नाहीत. त्या जलाने तयार झालेला प्रकार आहे तो. मग जलाने झालेल्याचे प्रतिबिंब प्रक्रिया आहे. तसं ज्याने अंश केलं, सांश केलं. कोणी सांश केलं? ते अंतकरणाने आणि अंतकरणाच्या वृत्तीने. आणि ते जसं घटाने आकाशाला घट आकाश बनवलं, पण घट आणि घट काल नव्हता ना, घट काल नव्हता. आणि घट उद्या फुटलं, उद्या पण घट नाही. मग घट मध्यंतरी आला आहे का? आकाशाबरोबर जन्माला आला काय घट? आणि आकाश आहे तोपर्यंत घट राहणार आहे का? नाही. मग घटाचा जन्म जसा मध्यंतरी आला, जोपर्यंत घट आहे तोपर्यंत त्या आकाशाला तुम्ही घट आकाश म्हणणार. पण घट आकाश हे मिथ्या म्हणावं लागतं की नाही? का म्हणावं? त्या घटामुळे मिथ्या म्हणायचे त्याला घटामुळेच घट आकाश म्हटलं. मग घटामुळे मिथ्या म्हणावं का? म्हणावं घट फुटला आणि म्हणून ते गेलं आणि म्हणून त्याच्यावर तो भाव आला. तो नाही तर घट आकाश हे मिथ्या होत नाही आणि तो काही प्रश्न येत नाही. पण घटामुळे त्याला घट आकाश ही संज्ञा आली. तसा प्रकार आहे. म्हणजे याचा अर्थ उपाधी ही केव्हाही मिथ्याच असते. आणि मिथ्या उपाधीने तिथं अंश तयार होतो, अंशी भाव तयार होत असतो. आणि म्हणून लोकात जो अंश आहे, म्हणजे शरीरात जो माझा अंश आहे, शरीर अनित्य असल्यामुळे तो अंशसुद्धा त्याने निर्माण झाला, ती एक प्रक्रिया मिथ्याच होऊन जात असते. असा प्रकारे. आणि म्हणून संसारच अनित्य आहे आणि त्याच्या अस्तित्वाने तो अंश तुम्हाला त्या ठिकाणी प्रतीतीला आला. आणि म्हणून त्या अंशाला मिथ्या म्हणण्याचा प्रसंग आला. कारण का? शरीर आणि शरीरात ज्याच्या चिदाभास पडला अशी वृत्ती ती अनित्य आहे. त्यामुळे त्यातलं आरसा कसा आहे? फुटणारच आहे. मग आरशात पडलेलं प्रतिबिंब तुम्ही त्याला काय सत्य म्हणणार का? ज्यावेळी तुम्ही पाण्यातलं प्रतिबिंब सत्य म्हणाल त्यावेळी माझा अंश सत्य होईल. जेवढे आरशातलं प्रतिबिंब सत्य होईल तेवढी माझा अंश सत्य होईल. कारण ते आरसा आणि आरशातलं प्रतिबिंब हे सत्यच नाही, फक्त दिसण्यापुरतं असतं, बोलण्यापुरतं असतं, आहे का नाही? ते बोलण्यापुरतं असते प्रक्रिया. तसाच माझा जो अंश आहे ह्या जीवामध्ये तो बोलण्यापुरता आहे, व्यवहारापुरता आहे, वस्तुतः तो मिथ्याच आहे. आणि म्हणून ही गोष्ट, सगळी गोष्ट असते ती, पण ती नसते ती. उदाहरण तुम्हाला सांग, रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती आली. मग रज्जूच्या ठिकाणची इदंता, पक्वान्नातली गोडी, पाण्यातलं प्रतिबिंब आणि जीवातला अंश, यातलं वेगळं काय वेगळं येतं? तुम्हाला लाडू गोड लागतात, पेढे गोड लागतात की नाही? मग गोडी कोणाची? ती साखरेची. दिसते का तुम्हाला ती? नाही दिसत. पण दिसत नाही, मग तिथं आहे का ती? लाडूत आहे का ती? नाही. साखरेची गोडी ती साखर आहे ती. लाडूत जी साखर गेली ती आपण गोडी लाडूची म्हणतो. लाडूत नाहीच ती गोडी, लाडूत नाहीच ती गोडी, पण लाडूत आहे असं म्हणण्याचा प्रसंग आला की नाही? मग ते काय? मग तो एक प्रकारचा भ्रमच आहे का नाही? ज्या दिवशी लाडूत गोडी नाही, गोडी ती साखरच आहे, त्या लाडूत असली तर ती साखरच आहे. आणि लाडूत जायच्या पूर्वी पण ती साखरच होती. आणि लाडू बाजूला केली तर त्यातली ती साखर तशीच राहणार आहे. पण ती लाडूत साखर आहे, लाडू गोड आहे, ही मध्यंतरी आली भ्रमाची प्रक्रिया आहे. तसाच माझा अंश आहे, तो दिसत नाही तुम्हाला, पण लाडूतली साखर न दिसू दे, लाडूतली साखर न दिसू दे. सर्पातली दंता ती सर्पाची नाही, पण ती सर्प हा सर्प म्हणतात, ती दंता रज्जूची आहे ना ती.
ती रज्जूची पण सर्पातली इदंता तुम्हाला मिथ्याच मानावं लागते. लाडूतली गोडी तुम्हाला लाडूत जे म्हणता तुम्ही ती तुम्हाला ती मिथ्याच मानावी लागते. ती गोडी साखरेतच राहील, लाडूत आलेलीच नाही. ती रज्जूची इदंता ही सर्पात आलेलीच नाही. ती परमात्म्याचा अंश म्हणून वृत्तीत आलाय, तो आलेलाच नाही. वृत्ती होती म्हणून घट आणि घट आकाश हे झालेलंच नाही. तुम्ही त्याला घट असं म्हटलं का त्यात आकाश गेलं आणि तुम्ही त्याला घट आकाश नाव दिलं. घट काय त्या घटातला आकाश म्हणजे त्याचा अंश तयार, आकाशात थोडाच अंश तयार झाला. लक्षात येत तुमच्या आकाशाला थोडाच अंश तयार झाला काय, घट मानला तुम्ही म्हणून त्याला तुम्ही घट आकाश असं म्हटलात. तसं माझा जो अंश आहे तो अंश तसा कधी होत नाही. म्हणून तो अंश म्हणणं, त्यातले अंश हा त्यातली प्रक्रिया ही मिथ्या असल्यामुळे माझ्या अंशाला मिथ्या म्हणावं लागतं, एवढा त्याचा अर्थ आहे. मूळ असणारा माझा अंश तो सनातनच आहे, पण ज्याच्याने निर्माण झालं ते मात्र मिथ्या आहे. आणि म्हणून मग त्याला त्याच्यामुळे मी त्याला मिथ्या म्हणावं लागतं. तिचे उदाहरणं वगैरे असतात, त्या गोष्टी सांगायचं पाठात काही चालतात गोष्टी सांगायला तर असो. आणि म्हणून वेगळं झाल्यासारखे वाटते. आणि म्हणून फक्त या ठिकाणी अंश आणि अंशी भाव आपल्याला व्यवहाराकरता तो त्या ठिकाणी बोलावा लागतो असा आहे. म्हणून जर या ठिकाणी अंश प्रतिती मानलं तर मग प्रतिती मानली, अंश मानलं तर तशी प्रक्रिया बोलावी लागते. आणि समजून घ्यायची वेळी त्याला मिथ्या पण म्हणावी लागते. आणि म्हणून अंश हा फक्त प्रतिती मात्र आहे, तसा भेद हा फक्त प्रतिती मात्र आहे. आणि मग प्रक्रियासुद्धा काही प्रतिती मात्रच आहे. प्रक्रिया मिथ्या आहे, भेदही मिथ्या आहे, आणि अंशी भाव आहे तोही मिथ्याच असतो. फक्त प्रक्रियेकरता या ठिकाणी माझा अंश आहे असं या ठिकाणी म्हणलो. म्हणून ममएव अंश हा जीवामध्ये याला म्हणतात जीव, जीवभूत असणारा जो माझा अंश आहे तो सनातन आहे. आणि सनातन असणारा अंश उपाधी आल्यामुळे उपाधी भेदाने त्याला आपल्याला मिथ्या म्हणण्याचा प्रसंग येतो. पण वस्तुता विचार केला तर माझं स्वरूप हे सनातन रूप आहे, त्यात अंशांशी भाव होत नाही. पण असा तो व्यवहाराकरता जीव रूपामध्ये तो माझा अंश येतो. तसा जीव रूपातून ते मन म्हणजे काय, अंतःकरण, त्यात सुद्धा माझाच अंश आहे. मग ते मन काय करतं म्हटले, मनःशाष्ठान इंद्रियानी तर प्रकृतीस्थानी पहिलं प्रकृतीस्थानी. प्रकृतीस्थानी काय आहे, या प्रकृतीमध्ये असणारे इंद्रिय. प्रकृती याचा अर्थ आहे शरीर. आणि शरीराच्या आधाराने स्थातिष्ठती, म्हणजे ज्या शरीराच्या आधाराने अधिष्ठानावर ती इंद्रिय असतात तिथं राहतात, त्यांचं वास्तव्य असतं, त्याची मोठी प्रक्रिया आहे. आणि अशा त्या प्रकृतीस्थ असणारी जे इंद्रिय आहेत नेहमीच्या आपल्याला माहीत आहे सगळे पंचज्ञानेंद्रिय, ते काय मोजीत बसायचं काम नाही. पंचज्ञानेंद्रिय आणि 6वं मन. तर ते मन मनाची प्रक्रिया अशी आहे, ते विषयाला आकर्षित करतं, म्हणजे इंद्रियाच्या द्वारा विषयापर्यंत जातं, विषयाचं आकर्षण करतं ते मनच. पण त्यात आकर्षित करणारा असतो तो मीच असतो, विषयातला रस तो पण मीच असतो. आणि मनाच्या माध्यमातून इंद्रियाच्या माध्यमातून त्या इंद्रियांना विषयाकडे आकर्षण करणारा तो कोणी मीच आहे. तो इंद्रियांना त्या कारण विषयात जे विषयरूपत्व आहे ते सुद्धा मीच आहे, त्या बाजूने मी आकर्षित करतो आणि या बाजूने मी ढकलतो म्हणणे, कारण ही सगळी जड प्रक्रिया आहे. आणि म्हणून असं जे मन आहे माझाच अंश आहे, तो मनात बसून मग पुढच्या जन्माला कर्माप्रमाणे तसा जात नाही. कोणतंही मन कोणीकडे घेऊन जात नाही. तर ज्याचं जसं कर्म आहे त्याप्रमाणे मनात असलेला माझा अंश या इंद्रियासह, इथं इंद्रियाने म्हटलं पण इंद्रिय याचा अर्थ पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि अंतःकरण, एकूण सर्व या प्रकृतीत असणारे सगळे त्याला म्हणतात 16 तत्व किंवा 19 तत्व. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण
आणि अंतकरण चतुष्ट आहे. अंतकरण एक घेतलं तर 16 म्हणा, मन बुद्धी चित्त अहंकार झालं तर मग 19 म्हणा. एवढं आहे ते. मन षष्ठानी याच्यामध्ये काय आहे? एवढं आहे. आणि या प्रकृतीत एवढं आहे. म्हणजे या प्रकृतीतून जीवात्म्याला तो असा ओढतो, आकर्षण करून घेतो. आणि कुठं जातो मग तो? जन्मांतरच जातो. तर मग तो जळत नाही का? तो नाही जळत. मग तो भिजत नाही का? तो नाही भिजत. का भिजत नाही? तर पंचकृत पंचमहाभूताची ही सगळी सृष्टी असते. आणि पंचकृत पंचमहाभूताच्या सृष्टीतच जाळणं, पोळणं, ओलं होणं इथं असतं. आणि या पंचकृत पंचमहाभूताच्या पलीकडे अपंचकृत भूतं असतात आणि त्यातल्या सत्वगुणच हे तयार झालेले असतात. हे इंद्रिय आणि मन, अंतकरण हे अपंचकृत असताना प्रथम भूतन त्यातला फक्त सत्वगुण एकत्र घेतला आहे. आणि त्या सत्वगुणाचा झालेला गाठा असतो. आणि नंतर त्याच्यानंतर पंचमहाभूताचं पंचकरण होतं आणि तिथून पुढे सृष्टी तयार होते. त्यामुळे हे जळत नाहीत, भाजत नाहीत. त्याच्यावर फक्त एकच औषध, जेव्हा ब्रह्मज्ञान होतं तेव्हा त्याचा नाश होतो. नाही तर ते अनेक जन्म फिरतं. किती जन्म झाला फेरा आणि गणित नाही जे दातार, ते कवरही फिरतच राहत असतं ते. मग असं आकर्षते. म्हणजे तो काय करतो? मन हे कर्माप्रमाणे इंद्रियांना सर्वांना घेऊन जसा विषयात खेचून नेतो, मन हे जसं विषयात खेचून नेतं, मन हे जसं त्या इंद्रियांना विषयात खेचून नेतं, हे उदाहरण समजा. तसंच ते मन या इंद्रियांना घेऊन कर्माप्रमाणे आपल्या आपल्या कर्माप्रमाणे पुढचा जन्म त्याला जो मिळेल त्या जन्मामध्ये हे मन या सर्वांना खेचून घेऊन जातं. मग ते कोण घेऊन जातं? मीच घेऊन जातो. माझाच अंश त्याच्यामध्ये माझाच अंश त्याच्यामध्ये. येन केन प्रकाराने भगवंताला माझी व्याप्ती कशी आहे हे सांगायचं असतं. म्हणजे आपल्याला ज्या परमात्म्याचं ज्ञान करून द्यायचं ते असं वेगळ्या वेगळ्या रूपाने. जीवामध्ये मी एक सनातन आहे, असा सनातन या जीवामध्ये मी अंश रूपाने आहे. तो माझा अंश मनातमध्ये आहे आणि त्या माझ्या मनातला अंश इंद्रियाच्या माध्यमातून अनेक विषयाचा भोग घेतो आणि त्या विषयाकडे जसा आकर्षण करतो. त्याच पद्धतीने मन हे सर्व इंद्रियांना घेऊन इकडं विषयाकडे जसं जातं तसं ते मन ह्या सर्व इंद्रियांना घेऊन पुढच्या जन्मात जातं. एवढा त्याचा अर्थ आहे. फार चिंतन करण्यात काय उगाच त्याला बळत नसलेल्या मिशा काढण्यात काही मजा नाही त्याला. मग आत्याबाईला मिशा काढल्यासारख्या होतात. आणि म्हणून भगवान म्हणतात या ठिकाणी ममेव अंशः जीव लोके जीवभूत सनातना मनश्चाष्टानींद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव विठाल 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 पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.